नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम.एच. द यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत. तर अखंड महाराष्ट्राचे लाडके हे दोन वाघ म्हणजेच मोहित धुमाळ यांचा बकासूर व रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बुचकर यांचा वेगाचा शेवट असणारा सर्जा ही दोन्ही आता आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसणार. तर मित्रांनो, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बुचकर यांचा वेगाचा शेवट असणारा सर्जा हा मागील झालेल्या मायनी मैदानात आपल्याला पळताना दिसलेला. त्या मैदानात त्याला गटालाच हार पत्करावी लागली काही कारणांमुळे. तर आता तो कोणत्या मैदानात पळणार हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. कारण का सर्जा 1 तारखेला पळाल्यानंतर 2 तारखेला त्याची भव्य दिव्य अशी बैल पोळानिमित्त व पंचमी केसरी झाल्याबद्दल मोठी अशी मिरवणूक झाली. तर आता तो कोणत्या मैदानात पळणार? आज विंग मैदानात की उद्या होणाऱ्या 5 तारखेला होणाऱ्या मोठ्या मैदानात तो पळताना आपल्याला दिसणार. तर मित्रांनो, सर्जा आज पळणार नाही तर उद्या 5 तारखेला 100% आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि आपल्या सर्वांचा लाडका व संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर हा बीड मैदान झाल्यापासून अजूनही गॅपवर आहे. तिची 2 तारखेला भव्य अशी मोठी मिरवणूक आपल्याला पाहायला मिळाली. तर आता तो कोणत्या मैदानात दिसणार? तर बकासूर आज पळणार असे सर्वत्रच चर्चा पसरवली होती. पण बकासूर आज विंग मैदानात पळणार नाही. तर बकासूर देखील उद्या होणाऱ्या 5 तारखेला आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. तर बकासूर आणि सर्जा हे दोन्ही बैल आपल्याला उद्या 5 तारखेला होणाऱ्या मैदानात 100% पळताना दिसणार आहेत. आणि ह्यांचे पैरे कोण असतील, का हे दोघे एकत्रित पळणार हे आपण नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच. आणि आपल्या पुढले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.